शेतकरी मित्र, आपल्या समोर दिसणारा हा प्लॉट 2.5 एकरचा प्लॉट आहे. स्वतः इथं शेतकरी हजर येतं. दत्ता मिसाळ हे त्यांचं नाव आहे. आणि पूर्ण प्लॉट बघा, 2.5 एकरच्या 2.5 एकर सोयाबीन कशी आहे बघा. पूर्णच्या पूर्ण प्लॉट एक नंबर प्लॉट बसलेला आहे बघा. आपण आता त्यांना माहिती विचारू किंवा तुम्हाला ही सोयाबीन कशी वाटली आणि काय बदल वाटला, काय नाही, तुम्ही सोयाबीनसाठी काय काय केलं, तुम्हाला मी त्याच्या अगोदर दाखवून देतो की पानाचा आकार बघा. हे माझा हात आहे आणि हातावर हे पान घेतलेलं आहे. विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडची करिश्मा 999 सोयाबीन शेतकऱ्याच्या मांडे इतकी उंची सोयाबीनची झाली आहे. तर सोयाबीनची वाढ एकदम भारी झालेली आहे. तिचे फुलं लागलेले आहेत आणि फुलं लागून आता शेंगात रूपांतर व्हायला लागलं हळूहळू. आता हे फुलं लागल्याच्या नंतर आता शेंगात रूपांतर व्हायला लागलं. आज 28 जुलै 2026 ही तारीख आहे. का हे शेंगा, या सोयाबीनचं शेंगामध्ये रूपांतर व्हायला लागलंय. करिश्मा 999 ही व्हरायटी. तर स्वतः आपल्या समोर शेतकरी इथं, आपण त्यांना विचारू. दत्ता भाऊ, कस काय वाटली सोयाबीन, कस काय नाही? एकदम बारीक, एकदम क्वालिटी. बर बर. किती दिवस झाले आपण हे सोयाबीन पेरलेली आहे? 2 महिने झाले. 2 महिन्याच्या आसपास होत आले. कधी म्हणजे त्यावेळेस पाऊस घेऊस पडला होता का, कसं काय? पाऊसच नव्हता, काहीच नव्हता. मग पेरली, लगेच पाणी चालू केलं. म्हणजे तुषारनी पाणी दिलं ना? हा, तुषार लगेच लावलं. शेतकरी मित्र, एकही पाऊस पडलेला नव्हता त्यावेळेस ही सोयाबीनची त्यांनी पेरणी केली. पेरणी केल्याच्या नंतर लगेच तुषार हाणलं आणि तुषार हाणल्याच्या नंतरची ही सोयाबीनची उगवण शक्ती पहा किती भारी झाली. करिश्मा 999 ही सोयाबीन आहे. खरंच शेतकरी मित्र बघाव, हे नवलच मला वाटतंय. कारण की पानाचा आकार बघा कसा आहे. मित्र, पानाचा आकार जेवढा मोठा असेल तितकं त्या झाडाला फांद्याची वाढ होणार, फुलाची साईज चांगली बनणार, फळाची साईज चांगली बनणार, फुलधारणा जास्त होणार आणि फळाची साईज चांगली बनणार. तर हे बघू शकता आपण. हो का सोयाबीन. बरं, हे ह्याला काय काय नियोजन केलं, काहीतरी सांग ना थोडंसं. नियोजन काय, ह्याला काहीच नाही केलं. बिगर फवाराची काहीच नाही, फक्त खत टाकलंय आपण. 2 पोती युरिया, पुन्हा ते कोणतं डिओ एक्सेल टाकलं. 4 पोती टाकली खत, बस. काहीच नाही. पुन्हा पेरायला बी नव्हतं टाकलं, एक खात्यात टाकलं पुन्हा. हा. आणि मित्र, सोयाबीन खरंच एक नंबर क्वालिटीची सोयाबीन वाटायली. लयच भारी. मला तर मी आत्ताच मागच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओ केला होता मालविकाचा. त्या मालविकापेक्षा थोडेसे जरा दिवस जास्त झालेले ह्या सोयाबीनला, त्याच्यामुळं ही सोयाबीन थोडीशी वाढ झालेली आहे. आणि पुन्हा आणखीन शेंगात रूपांतर व्हायला लागलं. आपण जे मालविकाचा व्हिडिओ केला होता ती थोडीशी जरा लेट होती, ती फुलाच्या अवस्थेत होती. ही आता शेंगा लागायच्या अवस्थेत आहे. बरं, ह्याला फवारणी काऊन नाही केली? ह्याला काय हो झालीच नाही त्याच्यानं करणंच झालं नाही. करणंच नाही झाली. तिथे आलोच नाही. आता लोक आता आलोय बघायला महिना. म्हणजे शेतकरी मित्रांनो, ह्याच्यावरून एक लक्षात घ्यायचं की करिश्मा 999 ही व्हरायटी रोगप्रतिकारक शक्ती चांगली ह्या सोयाबीनला. त्याच्यामुळं आळी नाही, काही नाही, कुठेही बघा. हो का पानं, ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईन. पानं बघितले की किंवा पानं खाल्लेलं नाही तर किडके पानं हे ते असले की आपल्याला वाटत असतं की आता आळी असन, म्हणून किडके पानं असले की ओळखून घ्यायचं की आळी आहे म्हणून ह्याच्यावर. तर बघा, एक नंबर करिश्मा 999 विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर यांची ही व्हरायटी. पूर्णच्या पूर्ण प्लॉट, कुंकडे नजर टाका, कुठेही नजर टाकली तर एक लेवल प्लॉट आहे. तुषारचा गण कितकंसं राहिला. हा, हे इथं इथं दिसतंय बघा. आता तुषारचा गण दिसन तुम्हाला. त्याची उंची बघा किती झाली. ठेव का, हे तुषारचा गण इथं त्यात तुषार उगवलचक दिसागला तिथं. म्हणजे सोयाबीनची वाढ एकदम भारी झाली. तुम्हाला मी इकडच्या बाजूला पण दाखवून देतो. काय दत्ता, काय वाटतंय, कसं काय आवरेज येईन? काय आवरेज भारी येईल. अजून एक डोस बी नाही, काहीच नाही. फवारात नाही नीला, रोग बी नाही अजून काहीच. रोग असल्या फवार आणाय पाहिजे, रोग काहीच नाही. ही फवारणी न करता म्हणजे इतकी रोगाला प्रतिकारक शक्ती चांगली ह्या व्हरायटीची. ही
फवारणी नसताना सुद्धा हे सोयाबीन एकदम भारी आली आहे. कंचत नाही आता हा फवारात नाही हिला. काहीच नाही, एकही फवारा नाही हल्ला. आता डायरेक्ट पुण्यात आली. करतायत रोग नाही हे बघा. हा पण आता ह्याच्यावर फवारणी करून घ्या हे गण बघा तेवढा उडा राहिला तुषारचा गण. हे पहा इकडं आपण बरंच लांब आलो आता. पहा सोयाबीन म्हणजे टेम्परेचर जास्त असताना पण ह्या सोयाबीनची उगवण शक्ती झाली. ह्या वर्षी बऱ्याच सोयाबीन उगलेलं नाहीत, तर त्याचं कारण हे बी आवश्यक आहे किंवा टेम्परेचर जास्त असताना जर पेरणी केली तर सोयाबीन उगत नाही. पण आता ही आपल्यासमोर दिसणारी ही करिश्मा 999 ह्या सोयाबीनची उगवण शक्ती एक नंबर झाली. उन्हाळ्याचे दिवस असताना सुद्धा पाणी हे ते चांगलं दिलं. हे शेतकरी दत्तात्रय मिसाळ इथं पण मी तुम्हाला दाखवून देतो. इथं बघा कशा पुण्या लागल्या ह्याला, म्हणजे जे आपलं शेंगात रूपांतर व्हायला लागलं ह्याचं. एका जागेवर 5-6 अशा शेंगा दिसायला प्रत्येक ह्याला. अंतर दिलंय म्हटलं 2 फूट आहे अंतर. हा किती अंतरावर आहे? 2 फूट. 2 फुटावर पेरणी केली. 2 फूट अंतर आहे बघा. 2 फुटावर पेरणी केली आणि 2.5 एकर मध्ये किती थैल्या टाकल्या? 2. 2.5 एकर मध्ये करिश्मा 999च्या 2 थैल्या टाकल्या. हा बरोबर आहे शेतकरी मित्रांनो. 25 किलोची सोयाबीनची बॅग आहे ह्याची, त्याच्यामुळं 2 बॅग मध्येच त्यांचं 2.5 एकर रान निघलं. आणि 2 फुटावर त्यांनी कशाने पेरणी केली ती? ट्रॅक्टरचं आहे ना. ट्रॅक्टरने केली. ट्रॅक्टरने पेरणी केली. काही आणखीन फुलामध्ये आहे. फुलं पण बघा किती दाट लागलेली आहेत ह्याला. काही सोयाबीन आणखीन फुलात आहे आणि काहीचे शेंगात रूपांतर व्हायला लागलं हळूहळू. इथे बघा एकच नंबर व्हरायटी. खरंच असं जर प्लॉट बघितला तर एकदम मन तृप्त होतंय. आणि शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या सोयाबीनची शिफारस करीत असतो किंवा मालविका सोयाबीन पेरा, करिश्मा सोयाबीन पेरा, आणि आपल्या म्हणण्यानुसार जर शेतकऱ्यांनी जर ती सोयाबीन पेरलेली असेल आणि तिचे रिझल्ट जर इतके भारी आले ना, तर खरंच मनाला जे समाधान लागतंय तर खरंच शब्दात सांगता येत नाही. कारण की जे आपण काम केलंय हे एकदम चांगलं काम झालं आणि त्याच्यातून शेतकऱ्याला फायदा होणार आहे ह्या गोष्टी पण एकदम मनाला लागतात, किंवा आपण जे काम केलं हे चांगलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच ज्या सोयाबीन चांगल्या असतील, ज्यांचे रिझल्ट चांगले वाटतील, अशा सोयाबीनचे नक्कीच मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. बियाण्याच्या पेरणी कशी केली. आता ही 2 फुटावर सोयाबीन पेरली त्यांनी. 2 फुटावर सोयाबीन पेरलेली. 2.5 एकर रानामध्ये 2च बॅग लागल्या. करिश्मा 999 25 किलोची बॅग होती. आणि फवारणी आणखीन केलेलं नाही, पण मी आता त्यांना नक्की सांगेन किंवा आता फवारणी करून घ्या. कारण की खरं नुकसान इथून पुढं होऊ शकतं. कारण की इथून मागं ज्यावेळेस आळी होती त्यावेळेस पाला खाऊ शकते, झाडाचा पाला खाती. पण आता इथून पुढं जी आळी येणार आहे ही आळी डायरेक्ट आपल्या शेंगा खाणार आहे. शेंगाचं जे आपल्याला जे उत्पन्न होण्यासाठी जे बियाणं तयार होत असते, डायरेक्ट इथून पुढच्या आळी ही शेंगा पोखरणारी आळी असते. आणि त्या आळीमुळं एकदम म्हणजे उत्पन्नामध्ये घट येऊ शकते. त्याच्यामुळं नक्कीच आता मी त्यांना एक फवारणी घ्यायला सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करी जा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे आणि यूट्यूबला गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं चॅनल आहे. ह्या दोन्हीला पण सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. राम राम.